नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे, दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे बुल्सआय गॅलेक्सी. द हिंदू पेपर मध्ये एक आर्टिकल आलेलं होतं, त्याच्यामध्ये बुल्सआय गॅलेक्सीचा जो शोध लागलेला आहे, जे नजरेत आलेले आहे, तर त्याविषयी ते आर्टिकल होतं आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि विशेषतः नक्की या आकाशगंगा काय असतात, तर आकाशगंगा काय असतात की जे डस्ट पार्टिकल, गॅसेस किंवा आपण अजून म्हणूया उल्का, त्याच्यानंतर लहान मोठे जे लघुग्रह किंवा अजून आपण त्याला काय म्हणू शकतो की ब्लॅक होल्स, यांचं सगळ्यांचं जे कलेक्शन आहे ते म्हणजेच आकाशगंगा. लहान मोठे खूप सारे स्टार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आपल्या जवळची सगळ्यात मोठी आकाशगंगा जर असेल तर ती मिल्कवे. आणि मिल्कवे हे जे नाव दिलं ते ग्रीक लोकांनी दिलं. आज तुम्ही जर बघितलं सगळ्या विषयांमध्ये जे की मोठमोठे सायंटिस्ट आहेत, अरिस्टॉटल वगैरे सगळं, तर आपल्याला ग्रीक मधूनच आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यांनी रात्री देखील एक चमकणारा हा पांढऱ्या कलरची ही जी गॅलेक्सी आहे ती या ठिकाणी आपल्याला माहिती होती. म्हणजे नक्की काय असतं, गॅलेक्सी काय आहे, नक्की आकाशगंगा काय आहे. आपण समजा महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि आपलं राज्य भारत देशामध्ये आहे आणि आपला देश आशिया खंडामध्ये आहे. आशिया खंड हा जगात आहे, जग हे पृथ्वीवर आहे आणि पृथ्वी ही सोलार सिस्टीम मध्ये आहे. आणि सोलार सिस्टीम मध्ये जी आपली अर्थ आहे ही सोलार सिस्टीम पेक्षा जो मोठा भाग आहे तो म्हणजे आकाशगंगा. आणि आकाशगंगा ही ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणून आपण सहसा एखाद्या देवस्थानी गेल्यानंतर आपण म्हणतो का ब्रह्मांड नायक. म्हणजे ह्या ब्रह्मांडाचा आपण जो अभ्यास पाहिजे तो पूर्ण केलेला नाहीये, अगदी काही पर्सेंट सुद्धा नाही, खूप कमी प्रमाणामध्ये. ब्रह्मांड फार मोठं आहे आणि विशेषतः याच्यामध्ये मिल्कवे व्यतिरिक्त अजून काही गॅलेक्सी आहेत का, याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक इमॅन्युअल कॅनट नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्याने मिल्कवे व्यतिरिक्त देखील गॅलेक्सी आहेत हे जगासमोर लक्षात आणून दिलं. आणि मग त्यानंतर लहान मोठ्या अनेक गॅलेक्सी शोधल्या आणि त्याच्यातच एक चर्चेत आलेली बुल्सआय गॅलेक्सी. याबद्दल आपण नक्की एक्झामच्या दृष्टिकोनातून जे कंटेंट आहे ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये बघा, बुल्सआय गॅलेक्सी जे आहे तर ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणून ओळखतोय, लेडा 1313-424 असे आपण त्याला म्हणतो. कदाचित हा कोड नंबर त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की बुल्सआय गॅलेक्सीला काय म्हणून ओळखतात. आणि एक अद्वितीय आकाशगंगा आहे आणि जी तिच्या 9 वर्तुळाकार रिंग साठी, किती 9 वर्तुळाकार रिंग साठी ओळखली जाते. ह्या ज्या रिंगा आहेत या अशा 9 रिंगांसाठी ओळखली जाते. आणि आकाशगंगेमध्ये इतक्या रिंग्स आढळल्या, ही पहिली घटना आहे अंदाजे 50 दशलक्ष वर्षापूर्वी एका लहान निळ्या हाफ गॅलेक्सी झालेल्या थेट धडकेमुळे, कोलिजनमुळे या गॅलेक्सी, या रिंग्स तयार झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन तारकांची निर्मिती झाली. आता नक्की हे कोलिजन कसं होतं तुम्हाला एक सांगायचं झालं तर आता समजा एक साधी गोष्ट आहे की हा सूर्य आहे. हा समजा आपली सोलर सिस्टीम कशी आहे की इथे जर बघितलं तर ह्या सूर्याच्या आजूबाजूला अशा पद्धतीने ही पहिली समजा रिंग्स आहे आणि इथे बुध आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर दुसरी रिंग जी आहे या रिंग मध्ये इथे शुक्र आहे, त्याच्यानंतर इथे पृथ्वी आहे, त्याच्यानंतर इथे मंगळ आहे, लघुग्रह आहेत, गुरुग्रह, शनिग्रह, हे जे आहेत ना, ही जी कक्षा आहे एक विशिष्ट मार्गाने ती फिरतायत. आणि समजा जे लघुग्रहांमधला जो काही भाग आहे ऍस्ट्रॉइड, तर त्या ठिकाणी समजा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन मध्ये आले तर त्यांचं स्पीड 11.6 किलोमीटर पर सेकंद. ते ज्या वेगाने येतात, आपण म्हणतो बघा एखादा तारा तुटला आणि तो आपल्याला विझला असा काही मायक्रो सेकंदामध्ये दिसतो, परंतु विझलेला नाही येतो, तर तो त्याचा जो स्पीड आहे तेवढा आपल्या नजरेचा स्पीड नाहीये. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वाटतं विझला.
आणि जेव्हा तो आपल्या ग्रॅव्हिटेशन मध्ये येतो तेव्हा तो पेटतो, आणि पेट घेतल्यानंतर जर तो वरच्यावर नष्ट झाला तर खूप सारे डस्ट पार्टिकल्स तयार होतात. आणि दुसरी गोष्ट, तो जर जमिनीवर पडला तर एक लेक फॉर्मेशन होतं, जसं की लोणार लेक एक्झाम्पल बुलढाण्यामध्ये आहे. आणि जर समुद्रामध्ये पडला तर सुनामी फॉर्मेशन. म्हणजे मला तुम्हाला काय म्हणायचंय की त्याचप्रमाणे या गॅलेक्सीमध्ये अशा काही गोष्टींचं कोलिजन झालं तर ह्या ठिकाणी ते वेगळे होतं. मग त्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप एक वेधशाळा आणि ड्रॅगनफ्लाय टेलिफोटो अॅरे यांचा वापर करून याचे निरीक्षण केले. आणि ते म्हणतात की बाह्य रिंग आता फिकट झाली आहे, त्यामुळे आधी 10 रिंग्स असण्याची शक्यता आहे. पण अजून एक लक्षात घ्या, ह्या ज्या गॅलेक्सी असतात याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की डस्ट पार्टिकल, गॅसेस, ब्लॅक होल्स किंवा आपण म्हणूया या ठिकाणी उल्का, या सगळ्यांचं एक कलेक्शन आहे. त्याच्यात हा जो मध्य भाग असतो, सेंट्रल भाग असतो, याच्यामध्ये ब्लॅक होल असतं, कृष्ण विहर असतं, आणि याच्यामध्ये कोणतीही फिजिक्सचे नियम लागू होत नाही. म्हणजे अगदी लाईट सुद्धा पास होऊ शकत नाही. म्हणजे हा अतिशय अंधारमय भाग हा ब्लॅक होल्स. आणि ब्लॅक होल्स बद्दल या ठिकाणी काम करणारे जे सायंटिस्ट होते, स्टीफन हॉकिन्स असतील किंवा इंडियामधले जयंत नारळीकर असतील, यांनी याच्यावर खूप काम केलेलं आहे. तर इथे आपल्याला असे काही ब्लॅक होल्स सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि या गॅलेक्सीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रल हायड्रोजन गॅस आहे. कोणता गॅस आहे? न्यूट्रल हायड्रोजन गॅस. आलं लक्षात? नक्की या गॅलेक्सीमध्ये कोणता गॅस मॅक्झिमम प्रमाणामध्ये आहे? तर न्यूट्रल हायड्रोजन गॅस हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि तिला जायंट लो सरफेस आता ब्राइटनेस गॅलेक्सी म्हणजे GLS-BS मध्ये वर्गीकृत करता येते. काही सिद्धांतानुसार अशा रिंग्स गॅलेक्सी नंतर GLS-BS मध्ये रूपांतरित होतात, म्हणजेच जायंट लो सरफेस ब्राइटनेस गॅलेक्सी मध्ये रूपांतर होतात. हे आपल्याला लक्षात घेणं आहे. आणि या गॅलेक्सीचा अभ्यास डार्क मॅटर, गुड पदार्थ समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे. रिंगच्या हालचाली आणि रचना डार्क मॅटरच्या मॉडेलची चाचणी घेण्यासाठी उपयुक्त ठरतं. आता या ठिकाणी बुल्सआय गॅलेक्सी ही केवळ सौंदर्यपूर्ण नाही, तर ही गॅलेक्सीची उत्क्रांती आणि डार्क मॅटर सारख्या रहस्यमय घटकांच्या अभ्यासासाठी एक महत्वपूर्ण उदाहरण आहे. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून आता त्याच्यामध्ये नक्की काय, न्यूट्रल हायड्रोजन गॅसचं प्रमाण जास्त आहे. नक्की गॅलेक्सी म्हणजे काय आणि मिल्की वे व्यतिरिक्त ही गॅलेक्सी असतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने लक्षात आणून दिलं. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी बुल्सआय गॅलेक्सी याबद्दल जर कोणी शोध लावला त्याबद्दल देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यानंतर हिचं नक्की मुख्य वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे GLSB गॅलेक्सी नक्की काय आहे हे देखील आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं ठरतं. मग ही एक खूप मोठी पण अतिशय फिकट दिसणारी गॅलेक्सी आहे. यामध्ये प्रकाश असतो, पण तो फार पसरलेला असल्यामुळे ती फारशी दिसत नाही, जणू भूतासारखी गॅलेक्सी आहे. आलं लक्षात? तर याचं मुख्य वैशिष्ट्य देखील आपण लक्षात घेऊया. तो लो सरफेस ब्राइटनेस म्हणजे ती मंद चमकते. ती म्हणजे आपण एक लक्षात घ्या की एक एक शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. लो सरफेस ब्राइटनेस म्हणजे ती मंद चमकते. मोठ्या प्रमाणात डार्क मॅटर असते, हळूहळू फिरते आणि फारशी नवीन तारकांची निर्मिती होत नाही. आणि दुसरी गोष्ट, सहसा ही गॅलेक्सी एकट्याच असतात, आयसोलेटेड असतात. आणि या ठिकाणी आपण ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे कंटेंट आपल्याकडे असलं पाहिजे. आता बघा, नक्की ह्या बुल्सआय गॅलेक्सीची साईज किती आहे? बुल्सआय गॅलेक्सीची साईज किती आहे? तर ती साईज या ठिकाणी 2.5 टाइम्स लार्जर दॅन द मिल्की वे. आलं लक्षात? जी आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे तिच्यापेक्षा हिचा आकार आणि हिचा विस्तार हा खूप जास्त आहे. जवळपास या ठिकाणी आपल्या मिल्की वे जी आहे तर तिचं जर बघितलं तर 50च्या आसपास टाइम लार्जेस्ट या ठिकाणी असेल.
तर लाईट इयर असेल 50 पर्यंत. तर याचं जवळपास 2.5 टाइम्स लार्जर दॅन द मिल्क वे. मग या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, नक्की हिचा शोध कोणी लावला, आलं लक्षात. तर इंटरनॅशनल रिसर्च यांनी या ठिकाणी हिचा शोध लावलेला आहे. ओके, इंटरनॅशनल रिसर्च. तर विशेषतः या भागामध्ये जर बघितलं तर नासाच्या हंबल पेस टेलिस्कोपने या ठिकाणी शोध लावलेला आहे. आणि विशेषतः कोलिजन बद्दल तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. आणि हा स्पायरल गॅलेक्सी आहे. स्पायरल गॅलेक्सी म्हणजे नक्की स्पायरल गॅलेक्सी काय असते, की आपली मिल्क वे सुद्धा स्पायरल गॅलेक्सी आहे. आणि बुल्सआय गॅलेक्सी सुद्धा स्पायरल म्हणजे ही स्पायरल गॅलेक्सी आहे, आलं लक्षात. रिंग, आलं लक्षात. मग ह्या गॅलेक्सी मध्ये बी 3 टाइप्स पडतात. आणि त्याच्यामध्ये ही बुल्सआय गॅलेक्सी जी आहे ही स्पायरल गॅलेक्सी मध्ये येते. म्हणजे तिचे टाइप्स, तिचं शोध मग कोणी लावलेला आहे, तर इंटरनॅशनल रिसर्च रिसेंटली डिस्कवर्ड अ गॅलेक्सी विथ 9 रिंग नेम बुल्स आय गॅलेक्सी. म्हणजे अगदी बैलाच्या डोळ्यासारखं ते स्पायरल गॅलेक्सी. तर हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, आपण याबद्दल आपल्याला जास्त करून बुल्सआय गॅलेक्सी बद्दलच माहिती घ्यायची होती. आणि ती आपण दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि रोज आपण जे महत्वाचे कंटेंट्स आहेत ते आपण दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.